नमस्कार. टेट 2025साठी DLED व BEd ॲपेर उमेदवारांनी गुणपत्रक कसे अपलोड करावे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. गुगलमध्ये MSCE पुणे सर्च करा. यानंतर पहिल्याच दिसणाऱ्या लिंकवर क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्या स्क्रीनवर एक पेज दिसेल. यामधील शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीवर क्लिक करा. त्यानंतर शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी BEd DLED वर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर आपल्या स्क्रीनवर एक फॉर्म दिसेल. हा फॉर्म आपल्याला इंग्रजीमध्येच भरायचा आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. यानंतर लास्ट नेम आपलं आडनाव, फर्स्ट नेम आपले नाव, मिडल नेम आपल्या वडिलांचे नाव, या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे. एक्झाम टाईपमध्ये आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. यामध्ये 2 ऑप्शन दिसतील, BEd व DLED. यामधील तुमचा जो कोर्स झालेला आहे तो सिलेक्ट करा. त्यानंतर टेट एक्झामचा रोल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. टेट एक्झाम रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे. BEd DLED रिझल्ट डेट आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे. ज्या दिवशी रिझल्ट लागला आहे ती डेट आपल्याला इथे टाकायची आहे. त्यानंतर BEd DLED रिझल्ट पास झाल्याचे मार्कलिस्ट अपलोड करायचं आहे. सर्व माहिती एकदा चेक करून सबमिट या बटनावर क्लिक करा. जर तुम्हाला टेट 2025 परीक्षेचा रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर मिळत नसल्यास परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध झालेले तेव्हाचा इनबॉक्स मेसेज तपासून पहा. थँक्यू. यासारख्या नवनवीन शैक्षणिक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक व शेअर सुद्धा करा. थँक्यू.